पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर पीएम किसान योजनेची केवायसी करणं बंधनकारक आहे. तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर वरती या पीएम किसान असं सर्च करा. हे ऍप्लिकेशन येईल. हे पहिलं ऍप्लिकेशन सर्वात पहिल्यांदा इन्स्टॉल करा. दुसरं एक ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ते आहे आधार फेस आरडी. इथे येऊन सर्च करा प्ले स्टोअर वरती आधार फेस आरडी. हे पहा, हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि ह्याला सोडून द्या. हे दोन ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्यानंतर जे पहिलं ऍप्लिकेशन आहे पीएम किसानचं, हे ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर ते काही परमिशन विचारलं जातील, याला अलाव करा. व्हाईल युझिंग द ऍप वरती क्लिक करा. खाली नेक्स्ट बटन दिसेल, त्या नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भाषा निवडायला विचारेल. तर इथे इंग्लिश किंवा हिंदी दोनच ऑप्शन आहेत. तर तुम्ही इंग्लिश निवडून सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमची लँग्वेज इथे निवडली जाईल. इथे ओके करा. पुढे आल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन आहे लॉग इन. या लॉग इन जो ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर लॉग इनचा टाईप विचारला जाईल. यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे बेनिफिशियरी. तर इथे पहा, सिलेक्ट बटनावरती क्लिक करून हा जो ऑप्शन आहे 3 नंबरचा बेनिफिशियरी, या बेनिफिशियरी ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल. ज्या शेतकऱ्याची केवायसी करायची त्या शेतकऱ्याचा आधार नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली फेशियल ई केवायसी लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. आय अग्री वरती टिक करून खाली स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करायचं. आता शेतकऱ्याचं आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी शेतकऱ्याचा चेहरा लागणार आहे. चेहऱ्याबरोबर शेतकऱ्याचा या गोल आहे, या गोलमध्ये घ्यायचं आहे आणि डोळे शेतकऱ्याला ब्लिंक करायला सांगायचे. डोळे ब्लिंक केलं की इथे लॉग इन झालेलं आहे. आता एम पिन सेट करायचा आहे. पिन तयार करायचा आहे 60 डिजिटचा. वरती 60 डिजिट, खाली 60 डिजिट बरोबर टाका आणि सबमिट करा. इथे एम पिन सेट होईल. हा एम पिन तुम्ही लक्षात ठेवा. हा तुम्हाला नंतर केवायसी करताना लागणार आहे. आता यायचे डॅशबोर्ड वरती. पहिला जो बॉक्स आहे डॅशबोर्ड वरती क्लिक करायचा आहे आणि इथे पाहू शकता तुम्हाला सगळं यस दाखवेल. यस दाखवत असेल, नो दाखवत असेल तरी तुम्हाला खाली केवायसी करायची आहे. केवायसी करण्यासाठी खाली ई केवायसी फॉर अदर बेनिफिशरी हा जो बॉक्स दिसतोय त्यावरती क्लिक करायचा आहे. आता इथं आल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याची तुम्ही केवायसी करू शकता. आता केवायसी कशी करायची? ज्या शेतकऱ्याची केवायसी करायची त्याचा आधार नंबर टाकायचा आणि सर्च करायचं. आधार नंबर टाकून सर्च केलं की इथे तुम्हाला त्याची माहिती भेटेल. तरी ते सगळं जरी यस असेल तरी सुद्धा तुम्हाला केवायसी करण्यासाठी स्टार्ट ई केवायसी या बटनावरती क्लिक करायचं आणि जो एम पिन तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितला होता तो एम पिन इथे टाकायचा आणि सबमिट करायचा. जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे आय अग्रीचा जो बॉक्स आहे तो बॉक्स येईल आणि आपल्याला फेशियल केवायसी आहे, आय अग्री वरती टिक करायची आहे आणि स्कॅन फेस स्कॅन करून आपल्याला केवायसी करायची. स्कॅन फेस बटनावरती क्लिक करायचं आणि जो शेतकऱ्याचा आधार नंबर आत्ता तुम्ही टाकला होता त्या शेतकऱ्याला पुढे उभे करायचं. त्या चेहऱ्यामध्ये गोल तिथे चेहरा घ्यायचा आणि ब्लिंक करायला लावायचं. तर इथे आपली केवायसी होणार आहे. केवायसी झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवेल की केवायसी कंप्लीट झालेली आहे आणि 24 तासामध्ये ई केवायसी हे तुम्ही पाहू शकता. तर आता केवायसी कंप्लीट झाली का नाही, आपली केवायसी पूर्ण झाली का नाही ते कसं पाहायचं? तर पुन्हा आपल्याला इथे यायचं. ई केवायसी फॉर अदर बेनिफिशियरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे पुन्हा तोच आधार नंबर ज्या आता आपण केवायसी ज्या शेतकऱ्याची केली त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून सर्च करायचं. तर इथे पाहू शकता ई केवायसी ऑलरेडी डन दाखवतोय, म्हणजे शेतकऱ्याची केवायसी झालेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला दाखवत असेल तर केवायसी झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता. तर सर्वांनी आपली केवायसी करून घ्या. धन्यवाद.